मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा त्यांच्या छोट्या डब्यासाठी आज आपण बीटाचे क्रॅकर्स करत आहोत. त्यासाठी एक बीट मी कुकरमध्ये शिजवून घेतला. 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या कमी गॅसवर. त्यानंतर याचं साल काढायचं आणि याचे छोटे-छोटे तुकडे करायचे किंवा तुम्ही सुरुवातीला याचे छोटे तुकडे करून नंतर याला कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या काढल्या तरीही चालेल. तर आता हे बीट पण छान शिजले आहे. याचं साल काढून घेऊ, याला कट करू आणि यामध्ये थोडं पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ. आता इथे मी 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणीचं पीठ तुम्ही इथे चाळू पण शकता. मी आता चाळून घेतलं आहे किंवा नाही चाळलं तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, पाव चमचा हिंग, पाव चमचा साखर, त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे पाव चमचा. 1 चमचा मी इथे तिखट घातला आहे. पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोडा आवश्यक आहे, नाहीतर आपले बिस्किट कडक होतील. छान असे कुरकुरीत खुसखुशीत व्हायला पाहिजे त्यासाठी बेकिंग सोडा घालायचा आहे. त्यानंतर थोडंसं तीळ घातले आणि थोडे फ्लॅक्स सीड्स इथे घातलेले आहे. अर्धा चमचा चाट मसाला घालायचा. 1 चमचा मी इथे तेल घातलेलं आहे आणि आता ही जी प्युरी तयार करून घेतली होती, पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आणि छान मळून घ्यायचं. तर इथे थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्ये अगदी थोडं मी पाणी पण घातलेलं आहे आणि हे पाणी पण मी वापरून याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता ही कणिक 1-2 मिनिटं छान रेस्ट करायला ठेवायची. त्यानंतर याचे असे मोठे-मोठे गोळे तयार करायचे. असे शंकरपाळ्यासारखे याला कट करायचं. थोडे टोचे मारून घ्यायचे म्हणजे फुगायला नको म्हणून आणि छान असे क्रिस्पी असे हे तळले जातात. जसे आपण नेहमीचे शंकरपाळे करतो, तळतो त्याच पद्धतीने याला तळून घ्यायचं. छान असा रंग येतपर्यंत आणि तेलाचे बुडबुडे कमी होतपर्यंत याला तळून घ्यायचं. तर आपले बीटाचे क्रॅकर्स तयार आहे. एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.